श्री स्वामी समर्थ। तर आज रामनवमी आहे ना, रामनवमीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे गुरुवार, तर आज माझा उपवास आहे। तर 11 गुरुवारमधला चौथा गुरुवारचा आहे आज माझा। आणि आता तेच पूजा वगैरे करायची आहे। तर आता चला 8:30 होऊन गेलेले आहेत। आता आरवला मी पोहे वगैरे बनवून देते, त्यानंतर ना पूजा वगैरे करायची। मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे, तर साडी घातलेली आहे मस्त। कशी वाटते नक्की सांगा। तर मस्त असे पोरांना पोहे वगैरे बनवून दिले आणि पोरं पण आवडीने खात होते त्यांना, कारण की आज मी बिना कांद्याचे बनवले होते। त्यांना कांदा वगैरे काहीच आवडत नाही पोहेंमध्ये, त्यामुळे आज कांदा वगैरे टाकलाच नाही। आणि तसं पण माझा उपवास होता आज। आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे हळदीचं लेपन करायला। तर आज एकदम साधं सिंपल घेतलेलं आहे, फक्त हळद आणि आपलं थोडं चंदन पावडर आणि त्यानंतर आपले थोडं गौमूत्र टाकायचं आहे। आणि आपलं गुलाबजल किंवा आपल्या साध्या पाण्याने मी मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं आपल्याला मीडियम बॅटरच करायचं आहे, म्हणजे पातळसारखंच, कारण की व्यवस्थित असं सेट होतं बरं का। आणि खूप छान असं हळदीचं लेपन होतं। आणि हळदीचं लेपन खरंच केलंच पाहिजे, घरात खूप पॉझिटिव्हिटी येत असते। ते तुम्ही पुन्हा म्हणजे खूप वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये मी बोललेलीच आहे, कारण की खरंच खूप छान वाटतं, गुड वाईब्स येत असतात बघा घरात। आणि हे केलंच पाहिजे खरंच। आणि आज रामनवमी होती, त्याचबरोबर गुरुवार होता, इतका शुभ दिवस होता आजचा। त्यामुळे म्हटलं चला आज हळदीचं लेपन करूयाच। आणि मी कसं आहे ना, डेली तरी मला वेळ भेटत नाही, पण ज्यावेळेस मला वेळ भेटतो ना त्यावेळेस मी नक्कीच करते। नक्कीच म्हणजे आपलं गुरुवारी तर माझं असतं, म्हणजे असतंच हळदीचं लेपन। आणि त्याबरोबर आपलं ज्यावेळेस पौर्णिमा वगैरे असते ना त्यावेळेस पण मी करून घेत असते। आणि मस्त अशी कडेला छान अशी सुंदरशी रांगोळी काढलेली आहे, छोटीशीच काढते, जास्त मोठी नाही काढत, कारण की छोटे पोरं असल्यामुळे ना पोरं लगे पुसून देत असतात। त्यामुळे ना आपली छोटी नाजूक काढली ना तेवढीच बरी, नाही का। दारात रांगोळी असायला पाहिजे। रांगोळी काढली ना खरंच खूप छान वाटतं बघा अंगणात आपल्या। आणि पहिल्याची लोकंसुद्धा तेच करत आलेले आहेत। पहिलं तरी आपल्याला अंगण असायचं, आता तर फ्लॅटमध्ये अंगण वगैरे जास्त करून नाही नसतंच। पण खालचं जे घर असतं ना खरंच खूप छान असतं, मस्त सडा वगैरे मारून झाडू, परत शेणाचा पहिला सारवायचे वगैरे। मी पण पहिला खूप केलेले बरं का लहानपणी मला खूप आवडायचं। पण आता सध्या तसे घरं नाही का लवकर तरी भेटत नाहीत, आणि फ्लॅटमध्ये जास्त करून असतात सिटीमध्ये तरी। पण असो, आता जसं आहे आपलं त्यामध्ये सर्व गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, वेळेनुसार सर्व गोष्टी बदलतात बघा। त्याचप्रमाणे आपल्यालाही थोडंफार चेंजेस करावं लागतात, जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टीमध्येच आपल्याला समाधान मानावं लागतं, नाही का। तर छान अशी माझं झालेलं आहे बाहेर रांगोळी वगैरे काढून। त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे मी। तर आता दिवा वगैरे प्रज्वलित केलेली आहे, स्वामींची एका साईडला वेगळी पूजा मांडलेली आहे मी। तर सध्या त्याला तर मी स्वामींना खडी साखर वगैरेचा नैवेद्य दाखवत असते। त्यानंतर आपलं जे पण काय असेल दुपारच्या टायमाला जे पण फळ फ्रूट जे पण असेल ते मी स्वामींना दाखवत असते। आणि हे माझे आज स्वामींचे 11 गुरुवारमधले चौथा गुरुवार आहे। आणि खरं सांगते खूप छान गेला हा गुरुवार, पण खूप मस्त गेला। आणि माझे पहिल्याचेही तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर बघत चला, म्हणजे तुम्हाला कळेल। आणि पहिला जो गुरुवार होता, पहिल्या गुरुवारमध्ये आणि आताच्या गुरुवारमध्ये खरंच खूप म्हणजे फरक आहे, कारण की पहिला गुरुवार मला इतका अवघड, इतका हार्ड गेलेला ना। पण आता तरी काहीच नाही, असं म्हणजे मी वाट बघत असते माझा गुरुवार येईल, त्यावेळेस माझी सेवा वगैरे सर्व गोष्टी, म्हणजे खूप छान वाटते ह्या गोष्टी केल्या की खूप प्रसन्न वाटतं। त्यानंतर बाहेरसुद्धा मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला फायनल दाखवून देत आहे। बघू शकता स्वामींसमोर पण मस्त अशी नाजूकशी रांगोळी वगैरे काढलेली आहे, बाहेर सुद्धा मस्त असं केलेलं आहे। कसं वाटतंय नक्की सांगा मला तुम्ही। माझी पूजा करून झालेली आहे, तर आता पहिलं मी थोडा चाय करून पिणार आहे। 10 वाजलेले आहेत, चाय वगैरे करून पिते। आणि त्यानंतर आपलं जे स्वामी चरित्र आहे ते मी वाचणार आहे। आपले 21 अध्याय वाचायला लागतात कंटिन्यू, त्यामुळे मग आता पहिला चाय वगैरे करून पिते, काहीतरी थोडंफार उपासाचं खाते, त्यानंतर सुरुवात करते। तर चला
तर आता थोडंसं पनीर फ्राय केलेलं आहे, होतं घरात पनीर, तेच फ्राय केले तुपामध्ये मस्त, आणि तेच आता मी थोडं खाणार आहे आणि एक कॉफी करून पिणार आहे बस. मैत्रिणीने दिलेला कप आहे हा. आता गरम एवढं होतंय ना, त्यामुळे आम्ही कूलर घेतलाय बरं का, आणि त्या कूलरचा उपयोग मयंक तुम्हाला दाखवते कसा करतोय आणि तो काय काय करतोय ते सर्व तुम्हाला दाखवते. तर चला. तर इथं बघू शकता कूलर त्याने एकदम फास्ट केलेला आहे, हे बघा. आणि इथं थंडी वाजते म्हणून त्याने पांघरून घेऊन बसलाय, पांघरून घेऊन. पण काय करायचं सांगा बरं, एवढं कूलर लावून बसायचं त्या ह्याच्या समोर खुर्चीपाशी, काय रे. तर आता टाइम झालेला आहे 11:30 वाजलेले आहेत. तर मला आता समजत नाही पोते आता सुरू करू का नको करू, कारण की आता 12ला तर म्हणजे नाही का दत्तांचं हे असतं, भिक्षा मागण्याचा टाईम असतो. मग मी विचार करते 12 नंतर सुरुवात करूया निवांतपणे, नाही का सर्व एकत्रित होऊन जाईल. तर मग आता थांबते थोडा उशीर. आता 11:30 तर झालेलेच आहेत, उशीर झालेलाच आहे. मग संध्याकाळीच करून घेते असं मला पण वाटतं. स्वामी तुम्ही सांगा, मी ना फळं नाही आणले त्यामुळे मी बसली नव्हती नाही का. आता चला, आता मला दाखवते बघा, मस्त असे ग्रेप्स आणि केळी स्वामींपाशी ठेवलेले आहेत छानपैकी. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्यांच्या पाशी, वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ दे स्वामी, वेदनेच्या सुटती गाठी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार होता आणि मग उपवास पण होता माझा. आणि आता काय झालं माहिती का, गेल्या गुरुवारी मी काहीच खाल्लं नव्हतं ना, मला खूप कसं तरी होत होतं, आणि म्हणून मी आज ना शाबू पण बनवलेला, पोरं पण खातील आणि मी पण खाईल विचार केला, आणि मस्त असं शाबू केलेला आहे. आणि बरं, आज गुरुवार आहे तर गुरुवारी भरपूर असे स्वामी सेवा करायची, स्वामींचं नामस्मरण करायचं जेवढं होईल तेवढं. म्हणजे खरंच खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं ह्या गोष्टी केल्या की. आणि स्वामी म्हणत नाहीत तुम्ही म्हणजे उपाशी राहावा, हे करा ते करा, हे तर आपल्या मनातल्या गोष्टी असतात बघा. जसं ज्याला जमेल तसं तुम्ही करू शकता, जशी तुमची कॅपॅसिटी नाही का. पण मग आपली जी नित्यसेवा जे पण काय असतात ना, ते तुम्ही पूर्ण फॉलो करत चला. आता तर मी 11 गुरुवार करत आहे ना, तर भरपूर अशी सेवा असते बघा. तर 21 अध्याय आपल्याला ह्या एका पाठामध्येच बसून करायचे असतात, आपल्याला आधीमध्ये उठायचं नसतं, कंटिन्यू करायचं असतं. खूपच जास्त काय एमर्जन्सी असेल तर तुम्ही सोडू शकता, नाहीतर मग तुम्ही उठायचं नाही एकदा जर बसले की. तर मला कंटिन्यू म्हणजे 3 तासाच्या आत मला सर्व गोष्टी होतात बरं का. तर मी माळजप वगैरे पण ह्यावेळेस पहिला करून घेतलेली. तर स्वामींची नित्यसेवा असू दे किंवा आपली आता जी इच्छापूर्तीची जी सेवा असते ना, त्यामध्ये ना सर्वात पहिला तरी आपल्याला स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आहे पूर्ण एक पाठ, आणि त्यानंतर मी 11 माळी जप केलेल्या आहेत. तुम्ही नंतरनं पण करू शकतात, पण त्यामध्ये खाली लिहिलेलं आहे एक माळ तरी आपण जेव्हा नित्यसेवा करतो त्यावेळेस तुम्ही करू शकता. पण मी ना ह्यावेळेस पहिला स्तवन वाचून नंतर 11 माळी जप केलेल्या होत्या, आणि त्यानंतर आपलं स्वामी चरित्र वाचलेलं झालेलं आहे बरं का. पूजा आता फक्त आपलं तारक मंत्र राहिलेले आहेत बरं का माझे, आता ते पण मी करून घेईल. बापरे, इथे किती पिंपल आले तर काय सांगता येत नाही. आणि आता स्वयंपाक मी लगेच करत आहे. टाईम तुम्हाला दाखवते किती झाला आहे टाईम. तर टाईम बघू शकता, करेक्ट 5 वाजलेले आहेत. आणि मला आज रामनवमी पण आहे, त्यामुळे आज इथं पण मंदिरात पण जायचं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर असं तर चला पटकन आता साधं सिंपल जेवण बनवणार आहे मी. काय बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला आता करून घेते मी.
तर भाऊ पण येणार होता गावावरून, मग त्यामुळे म्हणलं चला लवकरच स्वयंपाकाला लागू. आणि 5:30 तर वाजूनच गेलेले. तर भरपूर वेळ जातो बरं का, एकदा जर बसलं ना तुम्ही तर खूप वेळ जातो. तर त्या तयारीत बसत चला नाही का. तर असो चला, आता मी आज मसाला भेंडी बनवत आहे. तर मसाला भेंडी तुमच्यासोबत मी पहिला पण शेअर केलेली आहे. चला म्हणलं आता पण थोडासा शाबू उरलेला होता तो पण काढून ठेवत आहे एका साईडला. आणि भेंडीला ना मी सर्व कोटिंग करून ठेवलेलं आहे. तर सर्वात पहिलं तर आपल्याला त्यात भेंडीमध्ये बेसन, आपले लाल चटणी पावडर, धना पावडर, हळदी पावडर सर्व टाकून व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे. तर मी आज कांद्यामध्ये मस्त असं फ्राय करत आहे. तर कांदा लांब लांब चिरलेला आहे आणि त्यामध्ये टाकून ना व्यवस्थित असं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे मीठ वगैरे टाकून. आणि इथं बघू शकता आपलं मस्त असं वरण झालेलं आहे. आणि वरण झाल्यानंतर मस्त अशी भेंडी पण तयार झालेली. तर आता माझा 1 तासामध्ये स्वयंपाक झाला होता 6च्या पहिलाच. आणि आता थोडी मी तयारी केली, भांडे वगैरे घासलेले आहेत किचनवरचे, बघू शकता तुम्ही सर्व क्लीन केलेलं आहे मी किचनवर, भांडे वगैरे घासलेले आहे. स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे. तर बघू शकता मस्त असं शिरा केलेला आहे तुपातला. आणि त्यानंतर ना आपला भात केलेला आहे, भेंडी, चपाती, वरण, असं साधं सिंपल. स्वामी म्हणत नाहीत मला हेच द्या किंवा ते द्या, आपण आपल्या इच्छेनुसार जसं होईल तुम्हाला तसं करा, पण मनापासनं करा. कोणतीही सेवा करताय तर मनापासनं करा. मनात म्हणजे नाही का एक काय दुसरं असेल मग ते काय अर्थ नाही आहे. त्यामुळे मनापासनं कोणतीही सेवा करायची बघा. तर आता बघू शकता मी मस्त असं स्वामींसाठी आणि देवारासाठी ना आपले हे करून घेत आहे, ताट वाढून घेत आहे नैवेद्याचं. तर चला तुम्हाला मी दाखवतेच. मस्त तुळशीचं पान ठेवल्याशिवाय अपूर्ण असतं बघा नैवेद्याचं ताट. तर आज स्वामींच्या नैवेद्यामध्ये मस्त शिरा केलेला आहे तुपातला, परत भेंडी मसाला केलेला आहे, चपाती, भात, वरण, साधं सिंपल बनवलेला आहे मेनू. कसा वाटतंय सांगा. आता मी स्वामींना नैवेद्य दाखवते, त्यानंतर ना आरती करून घेते. तर चल. तर आता घरात तरी कोणच नव्हतं आणि मला आता स्वामींचं तारक मंत्र वगैरे पण करायचं होतं कंप्लीट. आणि इथं बघू शकता स्वामींचं चरित्र आणि परत आपलं जे पुस्तक आहे ना ते सर्व मी ठेवून देत आहे. जपमाळ पण ठेवून देत आहे, कारण की जपमाळ वगैरे ना जास्त वेळ तरी आपली मोकळी ठेवायची नसते बघा. तर मी त्याला डब्यामध्ये ठेवत असते. आणि नैवेद्य दाखवताना ना कधी पण खाली ना गोल असं सर्कल भरीव करायचा आणि त्यानंतर ना नैवेद्य दाखवायचा. आणि नैवेद्यम समर्पयामी असं 5 वेळेस आपल्याला करायचं आहे. तर मी दोन्ही साईडला आता देवांना दाखवून देत आहे. आणि त्यानंतर ना आता मी सर्वात पहिला तर तारक मंत्र करणार आहे कंप्लीट आणि त्यानंतर ना आरती करून घेणार आहे. तर सर्वात पहिलं तर अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे कोणतीही पूजा करताना, कारण की प्रसन्नता वाढते खूपच आणि छान सुगंधी असा वास दरवळत असला आणि मग आपलं मन अजून जरा जास्त लागतं बघा पूजामध्ये वगैरे. त्यामुळे ना पहिला अगरबत्ती वगैरे लावत चला. बाहेर पण आता दिवा परत कापूर वगैरे मी लावत आहे. तर एक कापूर गुरुवारच्या वेळेस तरी तुम्ही नक्की लावत जावा, गुरुवारी सोमवारी बाहेर नाही का. तर तेवढंच हे केलेलं आहे. स्वामींना मुजरा करून घेत आहे. तर आता झालेलं आहे मुजरा वगैरे करून. तर आता ना मी तारक मंत्र म्हणून घेणार आहे आणि त्यानंतर ना आरती वगैरे करणार आहे. नैवेद्य दाखवून दिलेला आहे. तर चला आता तारक मंत्र बोलूया आणि नंतर ना. तर आता माझी आता आरती चालू आहे. तर मी 4च आरत्या करत 4 नाही सॉरी, म्हणजे एक स्वामींची आरती, एक दत्तांची आरती, एक गणपतीची आरती आणि एक आपली घालिंग टांगण, अशी माझ्या मी आरत्या करून घेत असते. आता माझी आरती वगैरे सर्व झालेली आहे आणि आता मी उपवास सोडायला बसलेले आहे, बघू शकता. तर चला आजची माझी पूजा स्वयंपाक वगैरे सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं मी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीराम.